हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दुबई सफारीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण जाणार आहोत रेप्टाईल्सकडे, आफ्रिकन विलेजमधले रेप्टाईल्स. तर बघूया काय काय आहे तिथे. तर इथे होता कासव आणि अन्वितला खूप मजा वाटत होती कासवासोबत खेळायला. तो मध्ये होता पण अन्वित बाहेरून खेळत होता त्याला, कारण की मध्ये ग्लास होता. आणि त्यानंतर आम्ही रेप्टाईल्स हाऊसमध्ये आलो आणि अन्वित सर्वात जास्त एक्साइटेड होता की काय आहे गोल्डन हाऊसमध्ये आणि कोणते कोणते स्नेक्स आहेत. मजा वाटत होती त्याला. तुम्ही इथे बघू शकता सर्व टाईपचे स्नेक्स वगैरे. आणि इथे होतं क्रोकोडाईल होता छोटासा, आणि अन्वित त्याच्या पद्धतीनं काय काय त्यांना नावं देत होता. मिस्टर क्रॅक बरेच काय अशा सगळ्या प्राण्यांना त्यांना नावं दिलेली आहेत त्याच्या पद्धतीने. Reticulated python. Salmon. Hey, Mister. Arabian horn viper. हा What? Mama, डेझर्ट मध्ये वाळू मध्ये असतो हा. what's that? हा Mama, what's that snake? वायपर. अन्वित खूप एक्सायटेड होता हे सर्व बघण्यासाठी. आणि त्याचं असं चालत होतं की ते सर्व ग्लासमध्ये होते, तर तो नॉक करून त्यांना आवाज देत होता. मला तर असं फील येत होतं की आपण ते कॉमेडी करतो ना, की अरे मी तुला बघायला आलो आणि तू काय झोपलायस तिथे, उठ की, या टाईपमध्ये ते त्याचं चालत होतं की प्रत्येक गोष्टीला असं नॉक करत होता आणि त्याला नावं देत होता. मजा येत होती त्याची. पण मुलांना प्रत्येक गोष्टीची क्युरियोसिटी असते की कोणत्या टाईपचा आहे हा स्नेक. सगळं तो विचारत होता आणि तो बघत होता पूर्ण. ओमान कार्पेट वायपर. Did you see this green one? I see. It's danger. Yeah, it's danger. Mama, what's this? Oh, the dragon. Lizard आहे, lizard आहे. What is this, Anvit? See, this is a snake. Red-tailed bob. His name is red-tailed bob. Boa. Red-tailed boa. Okay, Anvit, I'm coming. What is this? Blue tongue snake. बापरे. आई इकडे बघ, इकडे. Komodo dragon. Yes, Anvit, Komodo dragon. Komodo dragon. Anvit, see this one. Wow, what? Mama, what's this one? This is also a ball python. Ball python? Yes. Oh. Yeah. What king snake is this? This one is the king snake. Hey, what's that snake? Corn snake. This is a corn snake. Corn snake? Yes, it looks like a corn. It's a Florida king snake. This is a milkshake. Milkshake? Snake, not a shake. This is a milk snake. Milk snake. Yeah. आफ्रिकन म्युझिक एन्जॉय केलं. हो का? ते वाचलं ना बाहेर.
Oh no, see it's there. This is small eating. तसं आमचा आफ्रिकन विलेज अजून आमचं झालेलं नाही आहे, तेच चालू आहे. ते आई पण आहे. यूट्यूब चॅनल आहे मेरा. क्या देख रहे हैं इधर हम लोग? कुछ दिख रहा सी यहाँ पे दिख रहा है, यहाँ पे दिख रहा है. सी यहाँ पे इधर से भी दिख रहा It's a lion, Billu. This is the lion, not a tiger. See, two lions. And now one is a level tiger. Oh, okay. Like. बघतोय ना तिकडे आई. दाखवून तिकडे. लगा ना तो पानी पड़ेगा. बोलेंगे. बस. अन्वित. अजून देखील आम्ही आफ्रिकन विलेजमध्ये आहोत. इथे दुबई सफारी पार्कमध्ये वेगवेगळे असे पार्ट्स आहेत. आफ्रिकन विलेज, एशियन विलेज, किड्स फार्म, असे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आणि त्यामध्ये आत्ता आम्ही विलेज फर्स्टच आहे. आफ्रिकन विलेज हे सर्वात मोठं आहे, त्यामुळे याला खूप वेळ लागतो आहे. अजून तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे सगळं हे आफ्रिकन म्हणजे झाडं आहेत. आणि आफ्रिकेमध्ये जसे ॲनिमल्स वगैरे वेगवेगळे असतात, तुम्ही व्हिडिओ बघता आहात त्याच्यामध्ये कळतच आहे तुम्हाला. तर खूप छान असं आहे. अन्वित एन्जॉय करतो आहे मेन म्हणजे खूप जास्त. आणि इथं माझी फ्रेंड पण आहे, फॅमिली पण आहे. तर आम्ही सर्व सोबत एन्जॉय करतो आहेत. आता इथून आम्हाला ट्रॅनने जायचं आहे एशियन विलेजला. आणि तिथे कोणकोणते ॲनिमल्स आपल्याला दिसणार आहेत आणि तिथे काय असणार आहे वेगळं, ते तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत आणणारच आहे. तर चला, तर मग आता जाऊया आपण एशियन विलेजला. तर इथं आहे रेप्टाईल हाऊस. आणि आता आम्ही आफ्रिकन विलेजमधून जाणार आहोत एशियन विलेजला. तर आम्ही मेन गेटला जात आहोत ट्रॅमसाठी आणि तिथून ट्रॅमने एशियन विलेजला जाणार आहोत. वरतून ऊन चालू आहे आणि इथे वॉटर फॅन्स आहेत. तर मस्त असं थंड लागतं आहे. असं जाणवत देखील नाही आहे की इथे एवढं ऊन चालू आहे, ऊन आहे, उन्हाळा आहे किंवा काय आहे. उन्हाळा म्हणल्यापेक्षा सकाळी थंडी असते, रात्री थंडी असते, दिवसभर ऊन असतं. पण आत्ता इथे अजिबात जाणवत नाही आहे की ऊन आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी त्यांनी वॉटर फॅन असे लावलेले आहेत. तर थंड असं वातावरण आहे. तर इथे होता हिप्पो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही हिप्पो बघितलेला आहे. तर तो 2 ठिकाणी आहे. तो छोटा होता आणि हा त्याच्यापेक्षा मोठा हिप्पो आहे. आणि हा रेस्ट करत होता इथे. तर आता आपण आलेलो आहोत एशियन विलेजमध्ये. आणि इथं मस्त असं बघू शकता. ते काय आय थिंक ते मंकी पाणी पित आहेत तिकडे. तर आपण आलेलो आहोत एशियन कंट्रीमध्ये. आणि तुम्ही इथं एशियन विलेजमध्ये. आणि इथं बघू शकता तुम्ही स्कल्पचर वगैरे हे फक्त एशियन कंट्रीजमध्येच असतात. तर यावरनं तुम्हाला लक्षात येईल. यावर ड्रॅगन्स वगैरे असं आहेत. See, this is a
a colorful parrot. No, Anvit, it will not come. What parrot is doing? Huh? Okay. Okay, come look here. This side. This side. You look. Anvit, this side. You look this side. Come, we look. Anvit, look here. Anvit. Oh no. Okay. Now it's gone now, Anvit. त्याला किती वेळ झालं घ्यायच्या हातावर? गेला निवडून चांगलं गेलं जाऊ ना कम नाही घेतलं तर इथे आता अरेबियन विलेजमध्ये जातोय आपण आणि इथे बघणार आहोत अरेबियन विलेजमधले प्राणी. बघा आता बाहेर. आता उतरायचं नाही आपल्याला, बाहेरच बघायचं. हे बघ हे Anvit here. It's Quack. No, it's a Arabian oryx. Quack. National animal. Hey, Anvit, look here. This side. It's Quack. Arabian oryx. अब हम ऐसे ही जा रहे हैं और उधर से टाइगर होगा तो अरे इथे इथे Kulja Sim. Kulja Sim. Yes, it's opening. No, you told Kulja Sim. No, you told open. So it's opening now. Oh no, it's closing. You told close. And इसने बोला ना बंद हो जा. Kulja Sim. अभी नहीं होगा. Now it's going. अरे क्लोज. Anvit. हे बघ हे Anvit here. तर बरंचसं ऊन झालेलं होतं आणि 2-3 वाजलेले होते, त्यामुळे बरेचसे ॲनिमल हे त्यांच्या घरामध्ये होते. तर बाहेर दिसत नाही आहे तिथे बरेचसे ॲनिमल्स. तर हे झाल्यानंतर अरेबियन विलेज झाल्यानंतर आम्ही चिल्ड्रन्स पार्कला गेलो आणि लगेचच तिथून घरी आलो, कारण की भरपूर ऊन झालेलं होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.